एवढं सांगायचं की आता जो मराठवाड्यातला शेतकरी आहे, मी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला बी 634 कोटी एवढी मदत मिळाली आहे। आणि मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला 3125 कोटी एवढी मदत जाहीर केली आणि त्यामधले 900 कोटी रुपये हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेत। म्हणजे ठराविकच असे 35-40% शेतकरी असतील त्यांना ही मदत पोहोचली आणि राहिलेली जी रक्कम आहे ती एकदम धीम्या गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। पण मला सर्वसामान्य जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं की काही लोक शहरातले जे शेती करत नाहीत पण शेतीवर मोठ्या मोठ्या बाता हाणतात आणि शेतकऱ्याला ब्लेम करतात। शेतकऱ्याला शासनाने एवढी मोठी मदत केली, हेक्टरी 17,000 रुपये दिलेत, म्हणजे 35,000च्या आसपास मदत केली दिवाळीला, तरी शेतकरी रडतोय। पण वास्तुस्थिती ह्या सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याची कळली पाहिजे, शेतकऱ्यासोबत राजकारण कसं घडतंय। मित्रांनो, 17,000 रुपये हेक्टरी कोरडवाहू शेतकऱ्याला मदत मंजूर देखील झाली आहे खरंय, पण शेतकऱ्याच्या खात्यावर किती पैसे आले ही वस्तुस्थिती तुम्हाला कोणी सांगत नाही। दिवाळीपर्यंत शासन सगळ्या शेतकऱ्याला मदत करणार होतं, परंतु दिवाळीपर्यंत मदत झाली नाही। त्यातल्या एक 25-30% शेतकऱ्यालाच ऐन दिवाळीच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी 21 तारखेला दिवाळी होती, त्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मदत पोहोचली। आणि ती मदत कशी पोहोचली? 3,000 रुपये एकरनी पोहोचली, 7,500 रुपये हेक्टरनी पोहोचली, म्हणजे 75 रुपये गुंठ्यानी पोहोचली। मित्रांनो, याच्या पलीकडे मदत पोहोचली नाही। आणि काही शेतकऱ्याला 50% शेतकऱ्याला पोहोचली नाही। मग ते असते फळबाग शेतकरी, त्यांना नेमकी किती पोहोचणार आहे हे नंतरचा भाग झाला। पण जे आश्वासन दिलं तर शासनाने दिवाळीच्या आत ते काय पूर्ण झालं नाही। दुसरी गोष्ट, हेक्टरी कोरडवाहूला 17,000 रुपये देणार होते, किती दिले त्यांनी? 3,000 रुपये एकर। बागायतदाराला 21 का 23,000 रुपये देणार होते, किती दिले? त्यांनाही 75 रुपये गुंठा दिला, त्यांनाही एकरी 3,000 रुपये दिले मित्रांनो। आणि जे फळबाग शेतकरी होते त्यांना अजून मदत पोहोचली देखील नाही। आज उद्या परवा कधी पडेल माहित नाही, पण जेव्हा केव्हा पडेल त्यावर मी व्हिडिओच्या माध्यमातून मला नक्की सांगेल। आणि हे फक्त मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की शासन या मीडियावर म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेला या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतं की आम्ही शेतकऱ्याला एवढी मोठी मदत दिली किंवा इतके 31,000 कोटी रुपये त्यांना वितरित करणार आहोत, परंतु वास्तुस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे किती येतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे, ही कोणी दाखवत नाही। आता बघा, ह्या 2-3 दिवसामध्ये सोशल मीडियावर सारं काय म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्याच बातम्या चालू आहेत किंवा मोठ्या मोठ्या स्टारच्या बातम्या चालू आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टी चालू असतील, पण शेतकऱ्याच्या खात्यावर किती मदत पोहोचली हे कोणत्याच मीडियावाल्याने दाखवलं नाही किंवा कोणत्याच न्यूज चॅनलवाल्याने दाखवलं नाही। फक्त एक अर्ध चॅनल आहे त्यांनी दाखवलं आहे, त्याच्यानंतर कोणत्या चॅनलने दाखवलं नाही। मग जसे ह्यांनी महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं तर नुकसानाचा आढावा इकडे तिकडे गोष्टी जसं न्यूज चॅनलवर दाखवलं, शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याच्यानंतर न्यूज चॅनलवर एवढंही दाखवलं की शेतकऱ्याचं शासनाने किती मोठी रक्कम जाहीर केली। पण त्यामध्ये पत्रकारांनी ह्या गोष्टीही तिथं पोच केल्या पाहिजे, पण ह्या गोष्टी कोणीही दाखवत नाहीये, फक्त मदत दाखवणार। मग सगळे जनता म्हणणार शेतकऱ्याला खूप मोठी मदत झाली, परंतु वास्तुस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हातात का आलं? लोकांना दाखवताना मोठा आंबा दाखवायचा, म्हणजे आमच्या गावातल्या भाषेत म्हणतात तिळाचा पाड करणं, पाडाचा तीळ करणं, दाखवताना असा मोठा पाड दाखायचा आणि शेतकऱ्याच्या हातात फक्त असा तीळभर द्यायचं। ही वस्तुस्थिती आहे सध्या महाराष्ट्र शेतकऱ्याची, याच्या पलीकडे काही नाही आहे। आणि शेतकरी दिवाळी तर काळीच झाली, यात काही दुईमत नाही आहे, काही त्याला भेटलं नाही। ज्या काही शेतकऱ्याला भेटलं एकरी 3,000